राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आपल्या लातूरकरांसाठी खुश खबर आहे। खुश खबर ते म्हणजे की प्रथम पूज्य आपले जे प्रदीप मिश्राजी महाराज आहेत त्यांची कथा आपल्या लातूरमध्ये आले। पण नेमकं लातूरमध्ये कुठं आले हे मी तुम्हाला सांगणार आहे। कारण लातूरमध्येच म्हणजे तुमचं जे डेस्टिनेशन आहे कथेचं, आज मी तुम्हाला त्या कथेच्या डेस्टिनेशनवरती नेणार आहे। कथा चालू होणार आहे आपली 30 तारखेला। आज आहे 23 तारीख। तर चला तुम्हाला भरपूर वेळ तुम्ही कथेचा ॲड्रेस पूर्ण बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून। सध्याला मी थांबलेलो आहे लातूरच्या राजीव गांधी चौकामध्ये, जिथून आपल्याला जायचं आहे आता कथेच्या दिशेनं, म्हणजेच की आपल्याला आज जायचं आहे औसा रोडला, जे की इथून किती किलोमीटर आहे काय ते मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। तर चला तर आता आपण आलेलो आहे राजीव गांधी चौकामधून पुढे, जे की औसा रोड म्हणतात त्याला। औसा रोडने आपण पुढे आलो तर आलो आपण तुळजापूर मोडवरती। तर हे आहे असं तुळजापूर मोड, ज्या ठिकाणी महाराजांचा बॅनर सुद्धा लागलेला आहे। तिथं तुम्हाला बाण दाखवलेला आहे की हे तुळजापूर मोड म्हणजे हा रोड जो आहे तर तो तुळजापूरला जातो। त्या दिशेने आपल्याला कथेच्या डेस्टिनेशनला जायचं। इथून कमीत कमी एक 10 मिनिटाच्या अंतरावरती शिवमहापुराण कथेचं आयोजन केलेलं आहे। तर हे महाराजांच्या ठिकाणी बॅनर वगैरे लागलेला आहे। लातूरून आपल्याला शिवमहापुराण कथा ऐकायला जर जायचं असेल तर आपल्याला एक अर्धा तासाचा रनवे आहे, ज्यामध्ये आपण शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी जाऊ शकतो। तर मी त्याच ठिकाणी तुम्हाला आता SD किंवा ऑटोची सोय कशी आहे तेही तुम्हाला मी सांगतो पुढे। तर नेमकं आपली कथा इथून पुढं कुठं आहे ते बघण्यासाठी जाऊया आपण। तर हे आहे तुळजापूर मोड, जिथून आपल्याला पुढची जायचे, ज्या दिशेने ती कार चालली आहे ना आपल्याला पण त्याच दिशेने जायचं। इथून फक्त 1 मिनिटावरती आपलं डेस्टिनेशन आहे। हा तुळजापूर हायवे रोड आहे, हा इकडे तुळजापूरला जातो। आणि हा जो पॉइंट आहे तर हा वानवडा एक गावाचं नाव आहे, जिथून आपल्याला आत जायचंय शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी। तर हा तुम्ही चौक लक्षात घ्या, या चौकामधून आपल्याला आतमध्ये जायचं इकडं, जिथं की शिवमहापुराण कथा होणार आहे। तर हा तुळजापूर हायवे आहे। तुळजापूर हायवेवरून या ठिकाणी तुम्हाला शॉप बघायला भेटत असेल। या शॉप पासून तुम्हाला आतमध्ये जायचं। हा रोड आहे वानवड्याला जातो हा रोड, ज्या ठिकाणी शिवमहापुराण होणार आहे आतमध्ये। तर चला आपण आता आतमध्ये जाऊयात। आणि जेव्हा आपण तुळजापूर मोड पाहिला तिथून हे फक्त 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे। तर सर्वांना सांगतो की आपण ज्या वानवडा पाटीवरती थांबलो होतो तिथून 1 मिनिटाच्या अंतरावरती आपलं कथेचं लोकेशन आहे। ते म्हणजे ह्या ठिकाणी आता सध्याला इथं पेंडाल वगैरे जे आहे तर ते काम चालू आहे पेंडालचं, आणि हे थोड्या दिवसामध्ये कामही पूर्ण होईल। 30 तारखेला आपली कथा आहे आणि हे आपलं लोकेशन आहे। आणि इकडून हायवे तुम्हाला जवळच आहे, हायवेवरतून एक 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती ही कथा आहे। हायवेवरून तुम्हाला एकदम सोपा रस्ता आहे। तुळजापूर मोडवरून तुम्ही आतमध्ये आलात की 10 मिनिटामध्ये आपण पेंडालमध्ये येतो। तर लक्षात घ्या, तुळजापूर मोड, लातूरून तुळजापूर मोड ते वानवडा पाटी हे लोकेशन आहे। आणि या ठिकाणी आपले पेंडालचं काम चालू आहे सध्याला, जिथं आपली शिवमहापुराण कथा होणार आहे। तर आणखीन मी तुम्हाला टोटल लातूरवरून हे किती किलोमीटरवरती आहे आणि तुम्हाला येण्यासाठी काय काय सुविधा होणार आहेत, ज्या ठिकाणी बसेस असतील किंवा ऑटो रिक्षा असतील किंवा 4 व्हीलर्स असतील, जे की प्रायव्हेट गाड्या वगैरे, ते काय काय सुविधा आहेत मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि हे आपलं पेंडालचं काम तर चालूच आहे सध्याला इथे। तर हे आपलं मेन डेस्टिनेशन आहे, पण इथं कसं यायचं, कोणत्या बसस्टँडवरतून यायचं, कुठून कसं तुम्हाला येता येईल हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला माझा नेक्स्ट पार्ट बघावं लागेल। ह्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी लोकेशन दाखवलो की लातूर इथपर्यंत कसं येण्याचं, ठीक आहे।